हाय हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण? या आलूचे भजे खायला. आम्हाला तिघांनाही काहीतरी असं टेस्टी खावंसं वाटत होतं, म्हणून मग आलूचे भजे करायला घेतले. पाऊसही पडत होता, त्याच्यामुळे भजे तर व्हायलाच हवे. मग रिऊ पण मला मदत करत होता. तो बेसन मिक्स देत होता. मग तोपर्यंत मी दूधही तापवून घेतले, कारण का उन्हाळ्याचे दिवस दूध लवकर खराब होतं. त्याच्यानंतर जिरे, लसूण मी कुठून घेतला, थोडासा ओवा टाकला बेसनच्या पिठामध्ये, आलूचे कव्हर्स काढून घेतले, पिलर मी घेतलं. पिलर न्यू आणलं त्याच्यामुळं आलूचे कवर्स काढायला खूप इझी होतं आहे, नाहीतर मागच्या वेळेस खूप अवघड गेलं होतं. तर थोडीशी मी मिरची पण कुटून टाकली, कारण का भजे टेस्टी लागतात. आणि थोडासा कांदा पण टाकला. नंतर कांदे मिक्स करून पण कांद्याचेही भजे केले. फर्स्ट आलूचे केले, कारण का रिऊला आलूचे खूप आवडतात त्याच्यामुळे. आणि एवढे सर्व आलू आम्ही केले, कारण काय आम्हाला खूप म्हणजे एकदा भजे खायला लागलो की आम्ही पोट भरून भजे खातो. आणि यावेळेसचे भजे खूप खूप टेस्टी झाले होते. सर्वांनी पोट भरून खाल्ले. मग त्यानंतर मी सर्व ते आलूचे काप बेसनच्या पिठामध्ये टाकून पूर्ण मिक्स करून घेतलं. तेल गरम करायला ठेवलं आणि तेल गरम झालं की सर्व तळून घेतले. आणि पहिला घना झाला की मी रिऊला दिला, कारण का तो वाटच पाहत होता की कधी होतं आहे आणि कधी मम्मी मला देते असं. आणि नंतर सर्व झाल्यानंतर मीही घेतले आणि आम्ही दोघांनी मिळून खाल्ले. आणि त्याच्यानंतर स्कूलमध्ये नवीन थीम होती, ट्रायबल थीम समर कॅम्पची. तर त्यासाठीही पूर्ण आम्ही वॉल डेकोर केली होती. ट्रायबल किती सुंदर दिसत आहे ना. आणि मुलांनाही त्याच प्रकारे डान्स वगैरे सर्व शिकवलं होतं. त्याचप्रमाणे ॲक्टिव्हिटीज आम्ही प्लॅन केल्या होत्या. कसं दिसतं डेकोरेशन नक्की सांगा. थँक्यू, धन्यवाद.